कैलास पर्वताच्या धवल शिखरांवर बसून भगवान शंकर आणि माता पार्वती मृत्यूलोकातील मानवांच्या जीवनाचे अवलोकन करत होते, तेव्हा त्यांचे लक्ष एका लहानशा गावातील हतबल तरुणाकडे गेले, ज्याचे नाव सुदाम होते. हा सुदाम आपल्या जीवनात पूर्णपणे हरलेला, निराश आणि कमालीचा आळशी होता, जो सतत नशिबाला आणि देवाला दोष देत असे. त्याचे वडील शामराव यांनी आयुष्यभर कष्ट करून त्याला वाढवले होते, पण सुदामने कधीही कामाची किंमत समजून घेतली नाही, ज्यामुळे शामराव आणि त्याची आई कविता दोघेही सतत काळजीत असायचे. कविता त्याला मायेनं समजावण्याचा प्रयत्न करायची, पण सुदामच्या कानावर समाजाचे टोमणे आणि त्याच्या यशस्वी मित्रांच्या प्रगतीची चर्चा एखाद्या शिशासारखी टोचत असे. त्याचे मित्र, विशेषतः सुरेश, आयुष्यात खूप पुढे गेले होते आणि जेव्हा कधी त्यांची भेट व्हायची तेव्हा सुरेश आपल्या यशाच्या बढ्या मारून सुदामला अधिकच लहान लेखायचा. सुदाम स्वतःला जगापासून लपवत असे, कारण कोणी त्याला "तू काय करतोस?" असं विचारले की त्याच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसायचे. "मी प्रयत्न करतोय," हे त्याचे वाक्य आता सर्वांसाठी थट्टेचा विषय बनले होते. एक दिवस घराबाहेर पडल्यावर त्याला अपमान सहन न झाल्यानं तो एका निर्जन स्थळी जाऊन रडू लागला आणि ईश्वराचा धिक्कार करू लागला. नेमक्या त्याच वेळी भगवान शंकरांनी एका वृद्ध बौद्ध भिक्षूचं रूप धारण केले आणि ते तिथे प्रकट झाले, जिथे लोक प्रवचन ऐकण्यासाठी जमले होते. सुदामनं चेहरा लपवून त्या भिक्षूंचा शब्द ऐकले, जे सांगत होते की दुःख हाच मानवाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि जो दुःखावर रडण्याऐवजी त्यातून शिकतो तोच खरा शहाणा. प्रवचन संपल्यावर सुदाम त्या भिक्षूंकडे गेला आणि म्हणाला, "महाराज, तुम्ही म्हणता दुःख शिकवते, पण मला तर हे दुःख फक्त वेदना देतीये. जेव्हा लोक टोमणे मारतात, जेव्हा मित्र अपमान करतात, तेव्हा असं वाटते की मरण आलेले बरे. हे असह्य दुःख मी कसे सहन करू?" भिक्षूच्या रूपात असलेल्या शंकरांनी त्याच्याकडे पाहिले आणि मंद स्मित करत म्हणाले, "बाळा, तू ज्याला दुःख म्हणतोयस ते तर केवळ तुझ्या परिस्थितीचे सावट आहे. ज्या दिवशी तुझ्या आयुष्यात खरे दुःख येईल त्या दिवशी तू माझ्याकडे ये, मग मी तुला त्याचं निवारण सांगेन." सुदाम गोंधळला आणि विचार करू लागला की जर हे दुःख नाही तर मग आणखी भयंकर काय असू शकते. त्यानं रागाच्या भरात तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला, पण त्याच्या मनात एक नवी उर्मी दाटून आली की आता कोणासाठी तरी नाही तर स्वतःचा अपमान पुसण्यासाठी काहीतरी करून दाखवायचे. त्यानं शामरावांकडून काही पैसे मागून घेतले आणि एका व्यापाराची सुरुवात केली. सुरुवातीला त्याला खूप अपयश आले, पण भिक्षूंच्या त्या शब्दांनी त्याला जिद्द दिली होती. त्यानं रात्रंदिवस एक केले आणि बघता बघता 3 वर्षात तो गावातील एक मोठा व्यापारी बनला. आता त्याच्याकडे संपत्ती होती, मान होता आणि सुरेशसारखे मित्रही आता त्याच्यापुढे झुकू लागले होते. पण या यशासोबतच त्याच्या मनात एक नवीन प्रकारची बेचैनी निर्माण झाली होती, जी त्याला सुखानं झोपू देत नव्हती. एके दिवशी आपल्या भव्य रथातून जात असताना त्याला पुन्हा त्याच बौद्ध भिक्षूंचा आश्रम दिसला आणि तो रथातून उतरून त्यांच्या दिशेनं धावला. भिक्षूंनी त्याला दुरूनच पाहिले आणि विचारले, "काय झाले मुला? आज तू इतका अस्वस्थ का आहेस?" सुदाम त्यांच्या पाया पडला आणि व्याकुळ होऊन म्हणाला, "महाराज, माझ्याकडे आता सर्व काही आहे. पैसा आहे, नाव आहे, तरीही मला रात्री झोप येत नाही, मनाला शांती नाही. हेच का ते खरे दुःख ज्याबद्दल तुम्ही बोलला होता?" सुदामच्या प्रश्नावर त्या बौद्ध भिक्षूने, जे साक्षात भगवान शंकर होते, पुन्हा एकदा तेच अनाकलनीय मंद स्मित केले आणि त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत शांत आवाजात उत्तर दिले, "नाही वत्सा, हेही तुझे खरे दुःख नाही. तू तर केवळ तुझ्या यशाच्या ओझ्याखाली दबला गेला आहेस.
जेव्हा खरे दुःख येईल तेव्हा तुला कोणाला विचारायची गरज उरणार नाही. तुला ते स्वतःहून समजेल. भिक्षूंचे हे उत्तर ऐकून सुदाम क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजले होते की जर इतकी संपत्ती मिळवूनही आणि सर्व सुखसोयी असूनही मनाला वाटणारी ही बेचैनी दुःख नसेल तर मग या जगात आनंदाची व्याख्या काय? तो भिक्षूंच्या पाया पडला आणि तिथून निघाला. पण त्याच्या मनातील अस्वस्थता कमी होण्याऐवजी वाढतच गेली होती. काही दिवसातच सुदामच्या आयुष्यात अमर नावाच्या एका जुन्या मित्राचा प्रवेश झाला, जो अत्यंत चतुर आणि महत्त्वाकांक्षी होता. अमरनं सुदामच्या वाढत्या संपत्तीचा अंदाज घेऊन त्याला आणखी मोठे स्वप्न दाखवायला सुरुवात केली. एके दिवशी सुदामच्या भव्य महालात बसून अमर म्हणाला, सुदाम, तू सध्या फक्त या गावाचा राजा आहेस, पण तुझी बुद्धी आणि माझे डावपेच एकत्र आले तर तू संपूर्ण राज्याचा सर्वात मोठा व्यापारी बनू शकतोस. विचार कर, ज्या दिवशी या राज्याचा राजा तुझ्याकडून कर्ज मागायला येईल त्या दिवशी तुझे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल. अमरच्या या शब्दांनी सुदामच्या मनातील सुप्त लोभ जागा झाला. त्याला वाटले की कदाचित हीच ती उंची आहे जिथे पोचल्यावर मनाला खरी शांती मिळेल. त्यानं आपला व्यापार अधिक वेगानं वाढवण्यासाठी अमरच्या सल्ल्यानुसार दिलराज नावाच्या एका अत्यंत कुटील आणि शक्तिशाली व्यापाऱ्याशी हातमिळवणी केली. दिलराजचे साम्राज्य अफाट होते, पण त्याचे मार्ग नीतिबाह्य होते. दिलराजनं सुदामला सांगितले की व्यापारात प्रगती करायची असेल तर माणुसकी आणि तत्वे बाजूला ठेवावी लागतात. जर प्रतिस्पर्ध्याला संपवले नाही तर तो तुला संपवेल. सुदामनं आता स्वतःच्या मालाची गुणवत्ता कमी करून अधिक नफा कमवण्याचं ठरवले आणि बाजारपेठेतील इतर छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान करून स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी षडयंत्र रचायला सुरुवात केली. तो आता रात्रंदिवस फक्त हिशोबात आणि कारस्थानात व्यस्त राहू लागला. आई कविता आणि वडील शामराव जेव्हा त्याला प्रेमानं समजावण्याचा प्रयत्न करत किंवा सांगत की बाळा, इतका पैसा पुरे झाला, आता स्वतःसाठी आणि समाजासाठी थोडा वेळ काढ, तेव्हा सुदाम त्यांच्यावर चिडून ओरडत असे. त्याच्या मनात अहंकाराचा असा काही डोंगर उभा राहिला होता की त्याला स्वतःशिवाय कोणीही मोठा वाटेनासा झाला. त्यानं राज्यातील मोठ्या धनदांडग्यांकडून आणि दिलराजकडूनही प्रचंड कर्ज घेतले, जेणेकरून तो आपली उत्पादनं संपूर्ण देशात पसरवू शकेल. पण नियतीचा खेळ वेगळाच होता. सुदामनं मालाची गुणवत्ता इतकी खालावली होती की हळूहळू त्याच्यावरचा ग्राहकांचा विश्वास उडू लागला. दिलराजनं सुद्धा सुदामचा उपयोग करून घेण्यासाठी त्याला एका मोठ्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकवले होते. राज्याच्या तपासनिसांनी सुदामच्या गोदामांवर छापे टाकले आणि त्याचा माल निकृष्ट दर्जाचा असल्याचं जाहीर करून त्याच्या व्यापारावर बंदी घातली. एका रात्रीत सुदामच्या नावाचा डंका वाजणं बंद झाले आणि त्याच्या जागी अपयशाची चर्चा सुरू झाली. ज्या अमरनं त्याला यशाची स्वप्न दाखवली होती तोच अमर आता सुदामचं कर्ज वसूल करण्यासाठी सर्वात आधी पुढे आला. सुदामनं त्याला विनवणी केली, मित्रा, तू तर माझा शुभचिंतक होतास ना, मग आज अशा संकटाच्या वेळी तूच माझा गळा का कापतोयस? यावर अमर निर्लज्जपणा हसून म्हणाला, व्यापारात कोणी कोणाचा मित्र नसतो सुदाम, मला फक्त माझे पैसे हवेत. मग त्यासाठी तुला तुझे घर विकावे लागले तरी चालेल. सुदामच्या पायाखालची जमीन सरकली. ज्यांना तो आपले समजत होता तेच आता त्याचे सर्वात मोठे शत्रू बनले होते. दिलराजनं तर त्याच्या विरोधात न्यायालयात खोटा खटला दाखल केला, ज्यामुळे सुदामची उरली सुरली इस्टेटही जप्त होण्याच्या मार्गावर आली. सुदामच्या घरात दररोज धनको येऊन धमक्या देऊ लागले. श्यामराव आणि कविता यांची प्रकृती या धक्क्यानं खालावली.
पण सुदाम त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःचा बचाव कसा करायचा यातच गुंतला होता. शेवटी एक दिवस असा उजाडला की सुदामच्या घराबाहेर लिलावाची नोटीस चिकटवण्यात आली आणि त्याला त्याच्या आलिशान महालातून बाहेर काढण्याची वेळ आली. तो आपल्या आईवडिलांना घेऊन रस्त्यावर आला, पण त्याच्या मनात अजूनही एक आशा होती की शायद ती सोन्याच्या नाण्यांची हंडी त्याला वाचवू शकेल. तो धावत धावत त्या बौद्ध भिक्षूंकडे गेला. भिक्षू तिथेच एका झाडाखाली ध्यानाला बसले होते. सुदामनं रडत रडत आपली सर्व कैफियत मांडली आणि म्हणाला, महाराज, आता तर मी सर्वस्व हरलो आहे. रस्त्यावर आलो आहे. माझा अपमान होत आहे आणि ज्या मित्रांवर मी विश्वास ठेवला त्यांनीच माझा घात केला आहे. हे तर नक्कीच खरे दुःख असावे. आता तरी मला यातून मार्ग दाखवा आणि तुम्ही दिलेला तो सोन्याचा हंडा मला परत द्या. भिक्षूंनी शांतपणे डोळे उघडले आणि त्या झाडाखाली खणायला सांगितले. सुदामनं उतावळेपणानं माती उकरली आणि तो सोन्याचा हंडा बाहेर काढला. त्याला वाटले की आता सर्व काही ठीक होईल. तो या पैशांनी पुन्हा उभा राहील. त्यानं भिक्षूंचा आभार मानले आणि ते पैसे घेऊन तो तडक आपल्या घरी, जे आता जप्त होणार होते, परतला. पण जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा तिथे भयाण शांतता होती. घराच्या दरवाजाबाहेर लोकांची गर्दी जमली होती आणि आतून ओरडण्याचा आवाज येत होते. सुदाम जेव्हा त्या सोन्याच्या नाण्यांचा हंडा घेऊन धापा टाकत आपल्या घराच्या अंगणात पोचला तेव्हा तिथे पसरलेली ती भयाण शांतता त्याच्या काळजाचा थरकाप उडवणारी होती. घराबाहेर जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरची ती करुणा आणि आतून येणारे विषण्ण हुंदके ऐकून त्याच्या हातातील तो हंडा जणू जड होऊ लागला. त्यानं गर्दी बाजूला सारून आत प्रवेश केला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या आईवडिलांसाठी त्यानं कधी काळी कष्ट केले होते पण यशाच्या नशेत ज्यांना पूर्णपणे विसरून गेला होता, ते शामराव आणि कविता जमिनीवर निपचित पडले होते. कर्जदारांच्या सततच्या धमक्या, समाजात झालेली मानहानी आणि आपल्या पोटच्या मुलानं पैशाच्या मागे लागून केलेली स्वतःची अधोगती, या धक्क्यानं त्या दोघांचंही प्राण एकाच वेळी निघून गेले होते. सुदामच्या हातात सोन्याची नाणी तर होती, पण ती घेण्यासाठी किंवा त्याचे कौतुक करण्यासाठी आता कोणीही उरले नव्हते. त्याने किंचाळून त्या मृतदेहांना मिठी मारली, पण आता फक्त थंड पडलेली शरीरं त्याच्या मिठीत होती. त्या क्षणी त्याला जाणीव झाली की संपत्ती पुन्हा मिळवता येते. गेलेली प्रतिष्ठा कदाचित मेहनतीनं परत येते, पण गेलेली माणसे कधीच परत येत नाहीत. त्यानं स्वतःला 1000 वेळा दोष दिला, डोके आपटून घेतले, पण काळाची चक्र उलटी फिरवणं कोणालाही शक्य नव्हते. आईवडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर तो पूर्णपणे तुटला होता. ज्या महालासाठी त्यानं नीती सोडली तो महाल आता त्याला खायला धावत होता. त्यानं त्या सोन्याच्या नाण्यांनी सर्व कर्जदारांचे पैसे परत केले. अमर आणि दिलराजचे देणं फेडले आणि त्यांना तिथून हाकलून दिले. पण त्याच्या मनातील तो रिकामेपणा आता समुद्रापेक्षाही खोल झाला होता. त्याला आता अन्नाची चव लागत नव्हती की मऊ बिछाण्यावर झोप येत नव्हती. रात्रीच्या शांततेत त्याला आईची हाक आणि वडिलांचा तो काळजीयुक्त स्वर ऐकू येत असे. तो स्वतःला विचारू लागला की मी हे सर्व कोणासाठी केले? आज माझ्याकडे सर्व काही असूनही मी इतका अनाथ का वाटतोय? काही दिवसांनी त्यानं आपले घर, उरलेली संपत्ती गरिबांना दान केली आणि फक्त अंगावरच्या कपड्यानिशी तो पुन्हा त्या टेकडीकडे निघाला जिथे तो बौद्ध भिक्षू राहत होता. चालताना त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. काय हेच ते खरे दुःख आहे? स्वतःच्या हातानं स्वतःच्या सुखाचा गळा घोटणं आणि पश्चात्तापाच्या अग्नीत जळणं, यालाच दुःख म्हणतात का? जेव्हा तो आश्रमात पोचला तेव्हा त्याचे शरीर थकून गेले होते. डोळे रडून सुजले होते आणि चेहऱ्यावरचे तेज पूर्णपणे मावळले होते. भिक्षूंनी त्याला दुरूनच पाहिले आणि शांत स्वरात विचारले, काय झाले वत्सा?
आज तुझी अवस्था एखाद्या वाळलेल्या पानासारखी का झाली आहे? तू तर आता कर्जमुक्त आहेस. तुझ्याकडे पुन्हा वैभव उभे करण्याची शक्ती आहे. मग हा चेहरा इतका पडलेला का? सुदाम त्यांच्या चरणांवर कोसळला आणि हुंदके देत म्हणाला, महाराज, आज मी खऱ्या अर्थानं कंगाल झालो आहे. माझ्याकडे सोने आहे, पण ते खर्च करायला प्रेम नाही. माझ्याकडे घर आहे, पण तिथे घरपण नाही. मी माझ्या आईवडिलांना मारले. मी माझ्या हातानं माझे सर्वस्व गमावले. हे दुःख मला आता जगू देणार नाही. मला सतत मरणाची ओढ लागली आहे. सांगा महाराज, हेच का ते खरे दुःख ज्याची तुम्ही वाट पाहत होतात? भिक्षूंनी त्याच्याकडे अतिशय करुणेनं पाहिले आणि म्हणाले, नाही सुदाम, हे सुद्धा तुझे खरे दुःख नाही. हा तर केवळ तुझ्या कर्मांचा परिणाम आणि तुझ्या मनाचा पश्चात्ताप आहे. तू अजूनही स्वतःलाच केंद्रस्थानी ठेवून विचार करत आहेस. तू दुःखी आहेस कारण तुझे लोक गेले, तुझे सुख गेले. जेव्हा माणसाला आपल्या अस्तित्वाचे, या जगाचे आणि स्वतःच्या खऱ्या रूपाचे अज्ञान टोचू लागते, तेव्हाच खऱ्या दुःखाचा उगम होतो. तू आता मृत्यू मागत आहेस, पण तुला माहीत आहे का की मृत्यू म्हणजे काय? मृत्यू ही काही समस्यांची समाप्ती नाही, तर तो केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणारा प्रवास आहे. सुदाम गोंधळला. त्याला वाटले होते की इतका मोठा आघात झाल्यावर भिक्षू त्याला शांत करतील, पण भिक्षू तर त्याला एका वेगळ्याच गूढ वळणावर घेऊन जात होते. भिक्षू पुढे म्हणाले, तू आता जवान आहेस. तुला वाटते की तू अजून खूप जगणार आहेस, पण हीच तुझी पहिली आणि मोठी चूक आहे. मृत्यू कधीही, कोणालाही आणि कुठेही गाठू शकतो. तू आज तुझ्या आईवडिलांच्या जाण्यानं रडतोयस, पण उद्या जर तुझाच अंत झाला तर तू स्वतःला काय उत्तर देशील? तू या पृथ्वीवर का आला होतास? फक्त व्यापार करायला? फक्त संपत्ती जमवायला? की या सर्वांच्या पलीकडे काही शोधायला? भिक्षूंचे हे शब्द सुदामच्या डोक्यात वीज चमकावी तसे शिरले. त्याला पहिल्यांदाच स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागली. त्यानं विचार केला की खरोखरच जर मी उद्या मेलो तर माझ्या मागे काय उरेल? माझी ही तगमग, हा पश्चात्ताप सगळं व्यर्थ ठरेल. त्याला आता आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता. त्याच्या मनात फक्त एकच ध्यास लागला होता की जर हे दुःख खरे नाही तर मग ते काय आहे आणि ते टाळण्याचा मार्ग काय? त्यानं भिक्षूंना विनवणी केली की, महाराज, मला आता संसारात रस उरला नाही. मला फक्त या प्रश्नांचं उत्तर द्या. मला तुमच्या चरणांशी स्थान द्या. मला शिकवा की या जीवनाचा मूळ उद्देश काय आहे. भिक्षूंनी त्याला एका घनदाट अरण्याच्या दिशेनं नेले आणि एका गुहेबाहेर उभे केले. तिथे एकही माणूस नव्हता. फक्त निसर्गाचा शांत आवाज होता. भिक्षू म्हणाले, येत्या 7 दिवसात तुला तुझं उत्तर मिळेल, पण त्यासाठी तुला पूर्णपणे मौन पाळावे लागेल आणि फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. या 7 दिवसात तुला जी भीती वाटेल, जे दुःख जाणवेल, तेच तुला सत्याच्या जवळ नेईल. सुदामनं त्यांचं म्हणणं मान्य केले आणि तो त्या गुहेत एकाकी बसला. सुरुवातीचे 2 दिवस त्याच्या डोळ्यासमोर आईवडिलांचे चेहरे, अमरचा तो उपरोधिक हास्य आणि दिलरातचे कारस्थान येत राहिले. त्याला वाटले की तो वेडा होईल. त्याला प्रचंड भीती वाटू लागली. अंधाराची भीती, एकटेपणाची भीती आणि सर्वात जास्त म्हणजे स्वतःच्या विचारांची भीती. तिसऱ्या दिवशी त्याला जाणवले की ज्या शरीराला तो मी म्हणतोय ते शरीर तर फक्त अन्नापासून बनलेले आहे. मग रडणारा मी कोण आहे?
तो जसा जसा स्वतःच्या आत डोकावू लागला तसा तसा त्याला एक वेगळाच प्रकाश जाणवू लागला. पण त्या प्रकाशासोबतच त्याला एक प्रचंड वेदना जाणवली. ही वेदना शारीरिक नव्हती, तर ती आत्मिक होती. जणू काही त्याला समजले होते की त्यानं आजवर जे काही आयुष्य जगले ते पूर्णपणे आभासी होते. 6व्या दिवशी गुहेच्या बाहेर जोरात पाऊस पडत होता आणि विजा चमकत होत्या. सुदाम शांत बसला होता, पण त्याच्या आत एक युद्ध सुरू होते. त्याला असं वाटले की त्याचं शरीर विरघळत आहे आणि तो एका अथांग पोकळीत पडत आहे. त्या क्षणी त्याला जे जाणवले ते शब्दात पकडणं कठीण होते. ते एक असे दुःख होते की आपण साक्षात ईश्वरापासून, आपल्या मूळ स्रोतापासून वेगळे झालो आहोत आणि हे जग म्हणजे केवळ एक स्वप्न आहे. 7व्या दिवशी जेव्हा भिक्षू गुहेच्या दारावर आले तेव्हा सुदाम पूर्णपणे शांत होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचं नसून कृतज्ञतेचे होते. भिक्षूंनी त्याला विचारले, सुदाम, आता सांग, तुला खरे दुःख उमजले का? सुदामनं सावकाश डोळे उघडले आणि भिक्षूंच्या पायावर डोके ठेवून तो म्हणाला, महाराज, आजपर्यंत मी परिस्थितीला दुःख समजत होतो, पण आज समजले की स्वला न ओळखणे आणि अज्ञानात आयुष्य घालवणे हेच जगातील सर्वात मोठे आणि खरे दुःख आहे. आपण कोण आहोत हे न जाणता मृत्यूच्या दारात उभे राहणे हीच खरी शोकांतिका आहे. भिक्षूंच्या चेहऱ्यावर आता एक दैवी तेज झळकू लागले आणि अचानक आजूबाजूचे वातावरण बदलले. गुहेच्या बाहेर निसर्गानं एक वेगळेच रूप धारण केले होते. पावसाच्या धारा शांत झाल्या होत्या आणि पहाटेच्या कोवळ्या किरणांनी संपूर्ण अरण्याला एका सुवर्णकांतीत न्हाऊ घातले होते. सुदाम जेव्हा त्या गुहेतून बाहेर आला तेव्हा त्याचे चालणं, त्याचे पाहणे आणि त्याचे अस्तित्वच बदललेले होते. त्याच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा आळस नव्हता की यशाचा अहंकार नव्हता, तर तिथे एक अगाध शांतता होती. त्या वृद्ध बौद्ध भिक्षूंनी सुदामच्या डोळ्यांत पाहिले आणि त्यांना उमजले की ज्या सत्यासाठी त्यांनी हा सर्व खेळ रचला होता ते सत्य आता या तरुणाच्या हृदयात रुजले आहे. भिक्षू म्हणाले, वत्सा, आज तुझे डोळे मला सांगत आहेत की तुला जीवनाचे मर्म समजले आहे, पण सांगावे लागते ते ज्ञान वेगळे आणि जे आतून उमजते ते ज्ञान वेगळे. ज्या खऱ्या दुःखाचा शोध तू आजवर घेत होतास ते तुझ्या बाहेर नव्हते, तर तुझ्या आतल्या अज्ञानात होते. आपण स्वतःला शरीर समजतो, स्वतःला ही नाती, ही संपत्ती आणि हा अहंकार समजतो. हेच मानवाचे पहिले दुःख आहे. आपण विखुरलेले आहोत. आपले विचार भूतकाळात रडतात किंवा भविष्यकाळात धावतात, पण वर्तमानाचा जो क्षण साक्षात परमेश्वर आहे तिथून आपण नेहमीच बेपत्ता असतो. आपली ऊर्जा वासनांमध्ये, क्रोधात आणि दुसऱ्यांना खाली खेचण्यात खर्च होते. त्यामुळे जेव्हा मृत्यू समोर उभा टाकतो तेव्हा आपल्याला वाटते की आपण काहीच केले नाही. हे अपूर्ण राहणे म्हणजेच खरे दुःख आहे. सुदामने दोन्ही हात जोडून विचारले, महाराज, मग या दुःखातून कायमची सुटका कशी मिळवायची? काय आपण नेहमीच असेच तरपत राहायचे की याचा काही मार्ग आहे? भिक्षू अधिक गंभीर होऊन सांगू लागले की मार्ग एकच आहे, स्वतःला एकत्रित करणे. जसा सूर्याचा प्रकाश भिंगातून एकत्रित केल्यावर अग्नी निर्माण करतो, तशीच मानवी चेतना जेव्हा ध्यानाच्या माध्यमातून एकाग्र होते तेव्हा ती सर्व दुःखांना भस्म करते. तू पाहिले असेल की जेव्हा तू गरीब होतास तेव्हा परिस्थिती तुला दुःखी करत होती. जेव्हा श्रीमंत झालास तेव्हा हव्यास तुला दुःखी करत होता. आणि जेव्हा आईवडील गेले तेव्हा मोह तुला दुःखी करत होता. म्हणजे दुःख हे परिस्थितीत नसून तुझ्या त्या परिस्थितीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात होते.
ज्या दिवशी तू स्वतःला या जगाचा केवळ एक साक्षीदार मानशील, त्या दिवशी सुख आणि दुःख तुला स्पर्शही करू शकणार नाहीत. मृत्यूची भीती त्यालाच वाटते ज्याने आयुष्य खऱ्या अर्थाने जगले नाही. ज्याने स्वतःला ओळखले आहे त्याच्यासाठी मृत्यू म्हणजे एक जुने वस्त्र बदलण्यासारखे आहे. आपली ऊर्जा ही नदीसारखी आहे. ती जर विनाकारण वाहत राहिली तर ती कोरडी पडेल, पण जर तिला ध्यानाचे धरण घातले तर ती संपूर्ण सृष्टीला प्रकाशित करेल. भिक्षूंच्या या शब्दांसोबतच सुदामच्या सभोवतालचे दृश्य अचानक धुसर होऊ लागले. तो टेकडीचा भाग, ती गुहा आणि ते अरण्य जणू अदृश्य होऊ लागले आणि एका प्रचंड प्रकाश झोतात त्या वृद्ध भिक्षूंचे रूप बदलू लागले. सुदामने डोळे विस्फारून पाहिले तर समोर साक्षात त्रिशूलधारी, व्याघ्रचर्म परिधान केलेले आणि जटांमध्ये गंगा धारण केलेले भगवान भोलेनाथ उभे होते. त्यांच्या गळ्यातील सर्प आणि कपाळावरील चंद्र पाहून सुदामाचे भान हरपले. त्यानं साष्टांग दंडवत घातला. भगवान शंकर आपल्या गंभीर आणि मधुर आवाजात म्हणाले, सुदाम, तू पृथ्वी लोकावर ज्या निराशेनं मला दोष देत होतास, ती निराशा तुझी शत्रू नव्हती, तर ती तुझी गुरु होती. कारण त्या निराशेनंच तुला सत्याच्या शोधात बाहेर पाडले. जोपर्यंत माणूस सुखाच्या भ्रमात असतो तोपर्यंत तो माझा शोध घेत नाही. जेव्हा त्याला दुःख टोचू लागते तेव्हाच त्याला माझी आठवण येते. तू आता पुन्हा संसारात जा, पण यावेळी तू एक व्यापारी म्हणून नाही तर एक साक्षीदार म्हणून जग. तू कर्म कर, पण फळाची आसक्ती धरू नकोस. तू नाती जप, पण त्यात अडकून पडू नकोस. लक्षात ठेव, मानवी शरीरातील ऊर्जा ही अफाट आहे. ती व्यर्थ गोष्टीत न घालवता ध्यानाच्या माध्यमातून ईश्वराशी जोड. जेव्हा तू स्वतःला ओळखशील तेव्हा तुला समजेल की तू, मी आणि हे संपूर्ण ब्रह्मांड एकच आहोत. असे म्हणून महादेवांनी आपला हात सुदामाच्या मस्तकावर ठेवला आणि एका क्षणात सुदामाच्या सर्व शंका, सर्व वेदना आणि सर्व भीती नष्ट झाली. त्याला आता आईवडिलांच्या मृत्यूचं दुःख नव्हते, कारण त्याला समजले होते की त्यांचा आत्मा अजरामर आहे. त्याला संपत्ती गेल्याचा खेद नव्हता, कारण त्याला खरी दौलत म्हणजे आत्मज्ञान मिळाले होते. जेव्हा सुदामानं पुन्हा डोळे उघडले तेव्हा तो त्याच जुन्या झाडाखाली होता जिथे त्यानं पहिल्यांदा भिक्षूंचं प्रवचन ऐकले होते. पण आता तो सुदाम राहिला नव्हता. तो एक स्थितप्रज्ञ पुरुष झाला होता. त्यानं गावात परत जाऊन पुन्हा एकदा शून्यातून विश्व उभे केले. पण यावेळी त्याच्या व्यापारात इमानदारी होती, त्याच्या बोलण्यात नम्रता होती आणि त्याच्या संपत्तीचा मोठा हिस्सा गरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी वापरला जात होता. सुरेश, अमर आणि दिलराजसारखे लोक पुन्हा त्याच्या आयुष्यात आले. पण आता सुदामावर त्यांच्या चांगल्या वाईट कृत्यांचा कोणताही परिणाम होत नव्हता. तो प्रत्येकात त्या भिक्षूचं रूप आणि ईश्वराचा अंश पाहत होता. कथेच्या शेवटी सुदाम आपल्या अंगणात बसला असताना एक तरुण त्याच्याकडे आला, जो अगदी सुदामाच्या सुरुवातीच्या रूपासारखाच निराश आणि दुःखी दिसत होता. तो तरुण म्हणाला, शामरावांचा सुपुत्र आपणच ना? मला सांगा, देवाकडे इतके मागूनही माझ्या वाट्याला हेच दुःख का? माझ्याकडे काहीच नाही. मी या जगात सर्वात दुःखी माणूस आहे. मला यातून मार्ग दाखवा. सुदामानं त्या तरुणाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात तीच जुनी हतबलता दिसली. सुदाम मंद हसला आणि त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, बाळा, तू ज्याला दुःख म्हणतोयस ते खरंच दुःख आहे का? की ती फक्त तुझी एक चुकीची समजूत आहे? तरुणानं आश्चर्यानं विचारले, मुलखातले लोक मला टोमणे मारतात, खिशात दमडी नाही आणि घरचे लोक मला मान देत नाहीत. हे दुःख नाही तर मग आणखीन काय आहे? सुदामानं आकाशाकडे पाहिले, जिथे महादेवांचं स्मित त्याला जाणवत होते, आणि तो म्हणाला,
जेव्हा तुझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा तुला समजेल की आज तू ज्या गोष्टींसाठी रडतोयस त्या गोष्टी तर तुला फक्त घडवण्यासाठी आलेल्या संधी होत्या. पण तुला माहीत आहे का की सर्वात मोठे दुःख हे पैसा नसणे किंवा लोक हसणे हे नाही, तर स्वतःला न ओळखता या जगातून निघून जाणे हे आहे. तरुण गोंधळून म्हणाला, मग मी आता काय करू? मी मेहनत करूनही मला यश मिळत नाही. सुदामनं शांतपणे उत्तर दिले, मेहनत जरूर कर, पण ती मेहनत अहंकाराने नाही तर समर्पणाने कर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसातला थोडा वेळ स्वतःच्या श्वासाला आणि स्वतःच्या अंतर्मनाला दे, कारण तिथेच तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तरुणानं विचारले, म्हणजे ध्यान केल्याने माझे सर्व प्रश्न सुटतील का? सुदामनं हसून शेवटचे वाक्य उच्चारले, ध्यान केल्याने प्रश्न सुटणार नाहीत, तर ध्यान केल्याने तुझ्या आतले ते प्रश्न विचारणारे अज्ञानच सुटून जाईल. आणि मग तुला दिसेल की तू जो शोधत होतास तो शोध घेणारा तू स्वतःच होतास.